जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। Every moment now we're having a blast, singing oh eh, oh oh. Living every day like it's your last, singing oh eh, oh oh. Living for today, letting go of the past, singing oh eh, oh oh. Give it up, everybody sing oh eh, oh oh. हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं हर तुरंत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। ये बातें है छोटी मोटी बातें, ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आँखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। रखना वास्ता अपनों से रखना दोस्ती, इनसे ही पूरी हर कमी, इनमें ही ढूंढ रास्ता तू। न जाना ये तूने न जाना, ये मंजिल तेरी इन्हें है तुझे पाना, है मैंने कहा जो वो सुन ले जमाना मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। ये जिंदगी रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई। जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे। हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे। हो नवे पंख पसरा उंच लहरा, नवे पंख पसरा उंच लहरा, बिर जा रे गीत गारे धुंद भारे। ओ हिरवाने तरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेड़ा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे।
गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंध का फिकर तुला जगाची ऐक तू साधही तुझ्या मनाची ए का फिकर जन्मभर तुला जगाची ऐक तू साधही तुझ्या मनाची 4 दिवसांची जिंदगी रे त्यात 9 टंकी का तुझी रे चल वाटण फुटण शेंगण होऊन उडूया टणा आज फुलटू आज फुलटू होऊन जगूया जगामगा सोड टेन्शन कटू करूया मजा मजा आज फुलटू होऊन जगूया जगामगा हा स्वप्नाचा खरा मखर खळखळ आनंदाचा झरा शोधू चेहरा हा स्वप्नाचा खरा धक धक काळजाचा संगीत ऐकूया झालं नाही अवती अवती भवती भवती फुलली नवी फुले वरती ढगळे कटा झुले अरे 4 दिवसांची जिंदगी रे त्यात 9 टंकी का तुझी रे चल वाटण फुटाण शेंगदाण होऊन उडूया टणा टणा आज फुलटू होऊन जगूया सगामगा सोड टेन्शन कटू करूया मजा मजा आज फुलटू होऊन जगूया सगामगा नहीं पहचान है मेरी प्यार मेरा तू जान
माने मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे। भोले ओ भोले क्या होगा फिर तेरा गौरी जो रूठ जाए, शंकर तेरे माथे का चंदा जो टूट जाए। डम 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 रूना बाजे, बम 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 फिर तू ना नाचे। डम 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 रूना बाजे, बम 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 फिर तू ना नाचे। यार अगर ना माने मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे। मेरे यार को मना दे, वो प्यार फिर जगा दे। भोले ओ भोले ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। अरे मेरी जीत तेरी जीत, तेरी हार मेरी हार, सुन है मेरे यार। तेरा गम मेरा गम, मेरी जान तेरी जान, ऐसा अपना प्यार। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे। सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे। ऐसा याराना याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ।
अफसाना। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के। याद आ तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं। अगलो होश नमी दानम हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All the hot girls put your hands up and say Om Shanti Om. All cool boys, come on, make some noise and say Om Shanti.
रेशम रेशम, सांस खुली है मथम मथम, ये तो इशारे हैं। अकलो होश नमी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All hot girls put your hands up and say Om Shanti Om. all the cool boys, come on, make some noise and say Om Shanti Om. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमुची प्रार्थना। जी आपल्या मंचाकडे आठवणी मात्र धाव घेतात थेट हृदयामध्ये, आणि म्हणूनच कारण की हा क्षण शब्दांचा नाही, तर हा क्षण नतमस्तक होण्याचा आहे। ते आपल्या आयुष्याच्या पहिल्या धड्यांचे लेखक आहेत। आपल्या समोर विराजमान असलेले आपले गुरुजन, जनता विद्यालय पोफळी या ठिकाणी 1984-85 ला आपण इयत्ता 10वीचे विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी होतो, आणि त्या विद्यार्थी दशेत असताना आपण ज्या गमती डोळ्यासमोरून आपले फिरत आहेत, कारण पुन्हा एकदा आपण त्या वातावरणात या ठिकाणी आलेलो आहोत, आणि त्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्याला खऱ्या अर्थाने एक आयुष्याचं वळण देणारे आपले गुरुजन ज्या वेळेला आपल्या समोर असतात, त्यावेळेला ती जमती आठवत आहेत, आणि कधी काळी त्या गुरुजींनी जी शिस्त लावली आपल्याला ते देखील आठवते। हेच ते शाळेचं मैदान, हीच ती इमारत आजच जुनी झाली। आज कुठेतरी मागे वळून बघताना सर्व आठवणी डोळ्यासमोर झळकतायत। खऱ्या अर्थाने मी इथे बोलतोय, पण मला तुम्हा सर्वांकडे बघून म्हणजे तुम्ही काय फील करतायत याचं एक आंतरिक दर्शन मला सुद्धा होतंय। काही गुरुजन आपल्या अल्पावधीतच या ठिकाणी पोहोचतायत, आपण त्यांच्याकडे थांबलोय। निर्विघ्नं गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। तर गणपती बाप्पाच्या नामस्मरणानं खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप सुंदर अशा स्नेहमिलन सोहळा आपल्या इयत्ता 10वी वर्ष 1984-85च्या बॅचचं या ठिकाणी एक गेट टुगेदर, आणि या कार्यक्रमाचं आपणा सर्वांना प्रेमाचं स्नेहाचं आपुलकीचं निमंत्रण, आणि त्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वच जण या ठिकाणी अगदी मनापासून उपस्थित झाला आहात, त्याबद्दल जनता विद्यालयाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपले गुरुजन देखील या ठिकाणी उपस्थित झाले। तर आपले जे गुरुजन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, PN पाटील सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आदरणीय PN पाटील सर, आणि मी सर्वांची पहिल्यांदा आपल्या सर्वांची खरंच माफी मागतो की आजचा दिवस आम्हाला द्या, आम्हाला काही अपरिहार्य कारणास्तव उशीर झालेला आहे, आम्हाला समजून घ्या। थँक्यू। आपल्याला आपला हा जो कार्यक्रम आहे तर त्यांनी सुद्धा मंचाकडे यायचंय। पठार सर, गुरुजन आपल्या समोर आहेत, मात्र काही गुरुजन आज आपल्यात नाहीत। नियतीचे विधीचे काही नियम असतात, आणि त्या अनुषंगानं काही गुरुजन आज आपल्यात नाहीत, परंतु आज आपण त्यांना विसरलेलो नाहीये, आपण त्यांची आठवण नक्कीच काढतोय। ज्ञानदीपांची वाट उजळत
वाटचाल घडवत गेले आपल्या सर्व गुरुजनांचे मनात स्थान मात्र अढळ झाले, मनात स्थान मात्र अढळ झाले. असे काही गुरुजन आज आपल्यात नसले तरी आज आपण त्यांची आठवण काढतोय. आणि मला या ठिकाणी जे गुरुजन या ठिकाणी मान्यवर आहेत सर्वांना विनंती करतो की आज आपण त्यांचं प्रतिमा आपण समोर ठेवले आहेत. आज आपण त्यांना श्रद्धांजली म्हणता येणार नाही, पण आज आपण त्यांच्या आठवणींसाठी एक दीप प्रज्वलन करूया आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण करूया. तर सर्व मान्यवरांना विनंती, कृपया. तरी प्रकाश कधी कमी होत नाही. ज्ञानाचा दिवा प्रज्वलित होऊ दे, शुभतेचा प्रकाश सर्वत्र पसरू दे, अंधकार नाहीसा होऊ दे. आणि आपल्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासह आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात होऊ दे. सन्माननीय SR निकम सर, गवडी सर, भुतळा सर, AT सर आज आपल्यात नाहीये, परंतु आपण आज त्यांची एक आठवण काढतोय. आज आपण इतक्या वर्षानंतर इथं जमलोय, पण आपण त्यांना एक पुष्पहार अर्पण करून ते आपल्या सदैव आठवणीत आहेत ही भावना आपण या ठिकाणी जिवंत करतोय. सन्माननीय गुरुजन, तुम्ही आज मंचावर आहात. आज त्या राष्ट्रगीतानं आमची शाळा सुरू व्हायची. आज प्रत्येकाच्या डोक्यात हेच चालू आहे आणि समोर जे विद्यार्थी त्यावेळेचे आहेत तर त्यांच्याही डोक्यात ते चालू आहे. आज सुद्धा आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. एकदा सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवरच उभं राहायचंय. आणि सर्व सहाय्य देईन. जाऊया त्या आठवणींच्या दुनियेत. तत्पूर्वी आपल्या काही गुरुवर यांना या ठिकाणी वंदन करायचं आहे, तर त्यासाठी आपण त्यांना पुष्पहार अर्पण केला आहे. परंतु आज अनिलजी आमच्या सोबत आहेत. ओंकार स्वरूपा या एका गीतानं आज त्यांना ते वंदन करू इच्छितात. अनिल सुरवडकर सर. अपनी माँ का सर नीचा ना हो, इसलिए आरव पूरी स्वरूपा
मी आज वचन करतो गौरी सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्य आधार गुरुराम शशी अग्नि ने स्वप्रकाश रूपा वेद स्वप्रकाश रूपा वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो सद्गुरु समर्था अनाथाचा नाथ तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार म्हणजे आद्यनाथ आणि स्वरूप म्हणजे परमसत्य. मन शांती आणि विचाराला स्थिर करणारं हे गीत. या गीताच्या नंतर सर्वप्रथम आपण आपल्या आलेल्या मान्यवरांचं मंचावर जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं आपण एक या ठिकाणी आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये त्या आठवणींना मनात ठेवून त्यांचा सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम सन्माननीय श्री पी एन पाटील सर यांचा सत्कार गजानन दादा पालवे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय पी एन पाटील सर यांचा सत्कार श्री गजानन दादा पालवे आहेत का या ठिकाणी? आपल्या जनता विद्यालय पोखरी या शाळेमध्ये उत्तम दादा सुरोडकर. विनंती आहे
की आपण अरविंद सरांचा सत्कार करायचा आहे. अरविंद सरांचा कारण ज्यांची बाग फुलून आली, सूर्यकुलाशी ज्यांचे नाते, त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगांचा अंधार. या ठिकाणी सन्माननीय सरांचा सत्कार होतोय. सरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. ज्यांच्या अंगणी ढग झुकले, त्यांनी ओंजळ पाणी करून भरून घ्यावे. यानंतर सन्माननीय राठोड सर यांनी कारण की आभाळा एवढी उंची ज्यांची, त्यांनी थोडंसं खाली यावं आणि मातीत ज्यांचे जन्म मडले, त्यांना उचलून वरती घ्यावं. या सत्काराच्या नंतर मी त्यांना विनंती करतो, दादाराव पाटील यांचा सत्कार ढग चौडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुनील फेंगडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या सत्काराच्या नंतर आणि चंदन याही पेक्षा शीतल आहे तो म्हणजे आपल्या गुरुजनांचा सहवास, की जो आपल्याला तब्बल 40 वर्षानंतर आपल्याला लाभतोय आणि आपल्या आठवणींना एक वाट मोकळी होते. ऐसा कहते हैं कि वक्त नूर को बेनूर कर देता है, वक्त सूर को बेसूर कर देता है. कौन बिछड़ना चाहता है ऐसे प्यारे लम्हों से, लेकिन वक्त तो आहे. कारण 10वी झाली 1984ला, त्यानंतर कित्येक वर्ष गेली, जवळपास 40 वर्ष गेली, चा कालावधी गेला आणि शिक्षण, एक जबाबदारी, आपला जॉब आणि या सगळ्या धावपळीच्या युगात कुठेतरी शाळा हरवली. आणि मग त्या शाळेकडे पुन्हा जाऊया का असं कित्येकदा वाटलं. की खूप चर्चा झाल्या की आपण हे गेट टुगेदर करूया, यावर्षी करायचं का, या 6 महिन्यात करायचं का, या 6 महिन्याच्या नंतर करायचं का. पण प्रत्यक्षात तो योग मात्र येत नव्हता. आज इतक्या वर्षानंतर तो योग आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान या ठिकाणी जाणवत आहे. या समाधानात आपण कुठेतरी हरवतोय आणि प्रत्येकाला असं वाटतं आहे की आपल्या भावनांना या ठिकाणी वाट मोकळी करून द्यावी. काहींच्या मनात खूप चाललेलं आहे की मला बोलायचंय, मला 2 शब्द सांगायचे, परंतु माझी हिंमत होत नाही. तर असं काही मात्र ठेवू नका बरं का मनामध्ये. कारण म्हणजे ही वेळ जी आपली आहे आज खूप म्हणजे फार याला औपचारिकता आपल्याला द्यायची नाही. कारण आपला औपचारिक कार्यक्रम आता इथपर्यंत होता, तो आपला संपलाय. इथनं आपल्याला एक आपण जे आहोत ते आपल्याला मंचाकडे येऊन बोलायचे. आपला मनोगताचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी काही सत्कार या ठिकाणी बाकी राहिलेले होते.
आनंदा केशव सुरोडकर दादा, आपण सपत्नीक मंचाकडे यायचा आहे. आपला सत्कार एकनाथ दादा आणि आशाताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आज आपण आठवणींच्या त्या जंगलातून जातोय की एवढी वर्ष झालीत, एक शाळेत पहिलं पाऊल ठेवलं प्रत्येकानं. त्यावेळेला आनंदाची काही तुषार आपल्या चेहऱ्यावर उमटले, पण आनंदाश्रू सुद्धा आपल्या डोळ्यात आले. कारण काही आठवणी अशा असतात कार्यक्रमाला खूप उशीर झाला आहे. सर्वांची या ठिकाणी माफी आम्ही मागण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीपासूनच. तर त्याआधी आपल्याला मनोगत घ्यायची आहेत. मनोगतासाठी सर्वप्रथम मी मंचाकडे आमंत्रित करतो सतीश दादा पाटील, श्री सतीश दादा पाटील. आपण समोर यायचं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना शाळेच्या आठवणी, आपल्या शाळेतले मित्र, आपल्या शाळेतल्या त्या गुरुजींच्या आठवणी, आपण त्या जगात काय जगलो, काय अनुभवलं आणि त्यानंतर आपण आज कुठे आहोत, आज ते एक सांगणं गरजेचं आहे. कारण आपण हे जे करतोय, आज जे आपण स्नेहमिलन सोहळा करतोय, तो यासाठीच की आम्ही भूतकाळाला विसरलेलो नाहीये, आमच्या मित्रांना विसरलेलो नाहीये आणि यानंतरही विसरणार नाही आणि कधी काळी कोणाच्या आम्ही कामात पडणार आहोत. त्याकरता सांगायचं नक्कीच की मी कुठे आहोत, आता कुठे आहे आणि आता मी काय करतोय. सर्वप्रथम मंचाकडे आमंत्रित करतो सतीश दादा, प्लीज वेलकम. मी सतीश प्रभाकर पाटील. सर्वप्रथम मी आपले गुरु जे आपल्यात आहे नाहीत त्यांचं दर्शनाच्या करता घेतलं की त्यांनी दिलेले संस्कार आजही आपण सगळेजण त्याप्रमाणे वागतो आहे. ह्या शाळेत जेव्हा प्रवेश केला तर सुरुवातीला आदरणीय श्री निकम सर, तर शाळेची सुरुवात ही राष्ट्रगीतं आणि भगवद्गीतेचा पाठ इथून सुरुवात होती. निकम सरांच्या हातून ज्या पिढ्या गेल्या त्या सगळ्या संस्कारक्षम निघाल्या, इमानदार निघाल्या आणि मदतीची भावना त्यांनी जी जोपासली ती फक्त आमच्या बॅचवरच नाही तर बाकी जेवढ्या बॅचेस गेल्या त्या सगळ्यावर निकम सर असतील, बाकी इतर गुरुजन मंडळी असतील, यांनी जे काही संस्कार आमच्यावर
केलेले आहे त्या संस्काराचं तंतोतंत पालन आम्ही सर्वजण करत आहोत. तरी मी त्यांना वंदन करतो सर्वांना. माझ्याबद्दल वैयक्तिक सांगायचं तर मी 12वी नंतर इंजिनिअरिंग करून पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून हे पदावर रुजू झालो 1997ला. नंतर आता सध्या मी सब डिव्हिजनल ऑफिसर पाटबंधारे विभाग मलकापूर इथं कार्यरत आहे. रिटायरमेंटला आता 16 महिने बाकी आहेत आणि हा सगळ्याचा विचार चालू या वर्षी करू त्या वर्षी करू गेट टुगेदर, पण तो वेळ आता आलेली आहे. त्याच्यामुळे आता सर्व आठवणीला उजाळा मिळालेला आहे आणि आपण सर्वजण इथं जमलेले आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मंचाकडे आमंत्रित करतो गजानन दादा पालवे यांना. श्री गजानन सर, आपण मंचाकडे यायचं आहे आणि आपलं मनोगत, आपल्या शाळेविषयीच्या आठवणी आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश देऊ इच्छितात, आपल्या गुरुजनांना आपण काय बोलू इच्छितात, ती आपल्या भावनांना या ठिकाणी वाट मोकळी करून द्यायची आहे. आणि सर्वांना नक्कीच सांगेल की प्रत्येकानं या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना मन मोकळेपणानं आपण घरात जसं बोलतोय त्या पद्धतीनं बोला, म्हणजे तरच आपल्या या कार्यक्रमाचं कुठेतरी साध्य झालंय असं आपल्याला अनुभवायला नक्कीच मिळेल. गजानन सर. मी माझा परिचय पहिला देतो. मी गजानन प्रल्हाद पालवे. 16 वर्ष 10वी 11वी झाल्यानंतर मी देशसेवेसाठी रुजू झालो. मिलिटरीमध्ये 16 वर्ष देशसेवा करून मी बाहेर आलो. त्यानंतर मुंबईमध्ये सेटल झालो आणि छोटासा गाळ्यांचा व्यवसाय सुरुवात केलेला आहे. त्यानंतर मग बरेच व्यवसायामध्ये मला काम करायला मिळालं आणि ते आता मुंबईमध्ये चालू आहे. हा माझा परिचय झाला. या छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज अशा पावन धर्तीमध्ये आम्ही इथे जन्माला आलेलो आहे. हे आमचं परम भाग्य आहे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे गुरुजन मंडळी मिळाली. हे आमचं आणखी सोन्याने मिळवलेलं भाग्य म्हणावं लागेल आम्हाला. बाकी सतीश पाटलांनी सांगितलेलंच आहे की आमचे निकम गुरुजी जे होते ते खूप धार्मिक होते. म्हणजे सुरुवात हे गीतेपासून व्हायची आणि संध्याकाळी पसायदानाला सुट्टी व्हायची आमची. ओके, मला हे सांगायचं आहे की मी या कार्यक्रमाला आता कशी सुरुवात झाली आहे अगदी शॉर्टमध्ये सांगतो, कारण सर्वांनाच आपला परिचय द्यायचा आहे. आमचे मित्र भगवान सुरळकर मला चिडवायला लागले, अरे इथे इंस्टाग्राममध्ये रोज तो मला लिंक पाठवायचा, अरे हे सगळं चाललंय आणि तू काय करतोस. अरे म्हटलं मी मुंबईमध्ये बिझी आहे यार, तुम्ही लोक गावाकडे तुम्ही त्याचा जरा शोध लावा ना. ते आमच्या ज्यानं नाही होणार ते तू करू शकतो. मग त्याच्यात एक कला लढवली आणि थोडंसं पाऊल पुढे टाकत गेलो. तर त्या पावलाला सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. भगवान सुरळकर असो, सतीश पाटील असो, अनिल, या सर्वांनी मेहनत घेतली. ते बारसू डकचवळे, एकनाथ आणि लेडीजपैकी आमचे आशा ठाकूर, पुष्पाबाई, दुर्गाजी, कल्पना, ह्या सर्वांनी एक दुसऱ्याचा कॉन्टॅक्ट काढून आणि सर्वांना हा निरोप पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो. मी खूप मोठा माणूस नाही आहे, पण एक सांगू इच्छितो की जर कोणाची परिस्थिती काही गरीब असेल तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबसाठी मला आठवण करू शकता. सरकारी नोकरीमध्ये माझे एवढा हात मोठे नाही आहे, पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी हे तुम्हाला मदत करू शकतो. हे माझ्या मित्रांना थोडंफार माहिती आहे. काही लोक माझ्या संपर्कात आहेत आणि बऱ्यापैकी त्या काही गोष्टी माझ्या हातून घडलेल्या आहेत. मित्रांना मी असं सांगू शकतो कि आज भी, पहले भी था, आज भी और कल भी दोस्तों के लिए, कभी भी, कहीं भी और कभी भी. थँक्यू, धन्यवाद. सर, गजानन सरांनी आपल्या मनोगतातून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली आणि आपल्याला कदाचित 100% ते जरी अभिप्रेत नसलं तरी आपण आपल्या आठवणींना मात्र नक्कीच या ठिकाणी जागा करून देऊ शकतोय. कारण हा मंच ही वेळ पुन्हा नाही. मनसोक्त बोला, आपल्या आठवणींविषयी बोला. कारण मला कुठेतरी हे जे कार्यक्रम वगैरे बऱ्याचशा ठिकाणी जात असतो, मी करत असतो, तर मला एक ऑडियन्सचा अंदाज येऊन जातो
आज इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात खूप काही चालू आहे. शाळेच्या आठवणीविषयी खूप चालू आहे. गुरुजींच्या आठवणी त्या काळात कुठेतरी थांबतायत, तर तसं करू नका. कारण काय ना की आपण जरी एक औपचारिक कार्यक्रम आपला हा असला पहिलं सेक्शन, यानंतर तर दुपारच्या सत्रात आपली धमाल मस्ती आहे तो बात नाही, पण इथे येऊन मन मोकळं बोला, अगदी आपण जसं घरात बोलतो त्या पद्धतीनं. यानंतर मंचाकडे आमंत्रित करतो कल्पनाताई राजपूत. आपण मंचाकडे यायचं आहे आणि आपल्या भावनांना या ठिकाणी वाट मोकळी करायची आहे. अगदीच तुम्ही अलंकारिक भाषेत बोललं पाहिजे आणि अगदीच तुम्ही काहीतरी मोठ्या शेरोशायरी केल्या पाहिजे असं अपेक्षित मुळात नाही. कारण आपण आपल्या आठवणींनाच कुठेतरी उजाळा देतोय. त्यामुळे जे वाटतंय ते आपल्या भाषेत बोला, कारण जे आपल्या भाषेतलं असतं ते खरं हृदयापर्यंत पोचतं. औपचारिक भाषा ही हृदयापर्यंत पोचत नाही. खूप छान भावना आहे. कल्पनाताई या ठिकाणी आल्या आहेत, त्यांनी इतकं छान लिहिलंय बघा, सुरुवातच इतकी छान केली, पण आज कुठेतरी मंचाकडे येताना आपल्याला शब्द फुटत नाही. आणि मनामध्ये, कारण भावनांचा जो कल्लोळ चालला असतो आणि गुरुजन आपल्या शेजारी बसलेत, कारण यांचा एवढा धाक असतो त्यावेळेला की म्हणजे गेट जवळ जरा थोडं लेट झालं तर काय होतं, म्हणजे इथून आपल्या मनात खूप काही असतं. त्यामुळे इथे येताना शब्द फुटत नाही. पण आपण जर मन मोकळेपणानं घरात बोलतो, आपण तसं जर बोललं ना तर काहीच आपल्याला वाटणार नाही. आणि तुम्ही काही वाटून घेऊ नका. सर्वजण तुमच्यासाठी आसुसलेले ऐकण्यासाठी, की तुम्ही टाळ्या देऊ एकदा छानपैकी. मित्र मैत्रिणींना, गुरुजनांना माझा नमस्कार. मी तर कधी एवढ्या जवळजवळ 55 वर्षाच्या वयामध्ये मी कधी स्टेजवर गेली नाही. मी एक हाऊसवाईफ होते, कधी बोलली नाही. पण आज 2 शब्द बोलते, काही चुकल्यास सगळं माफ करा. सर्वांना माझा नमस्कार. आज इथे मी उभे राहून मन एका अनोळख्या आनंदाने भरून गेले आहे. हीच ती जागा आहे जी आयुष्याची पहिली पायरी. तिथे खडूच्या धुळीत स्वप्न लिहिले गेली आणि पाठीवर भवितव्याचा पाया रचला गेला. ह्या वर्गात बसून आम्ही एक एक अक्षर शिकलो नाही तर आयुष्य वाचायला शिकलो. शिक्षकांच्या हाताची छडी म्हणजे छडी नव्हती, ती शिक्षणाची एक सावली होती. शाळेच्या घटनेने, वेळेने आणि शिकवलेल्या प्रयत्नाने एकमेकांचा अर्थ समजला. मित्रमैत्रिणींच्या त्या गप्पा, लंचमधले वाटून घेतलेल्या डब्याचे, पोळी भाजीचा प्रेम, खेळाच्या मैदानात झालेली थोडीशी भांडणं, सगळं आजही माझ्या मनात ताजं आहे. त्यावेळी वाटायचं शाळा संपलं की सगळं संपलं, पण स्वातंत्र्य मिळालं. पण आज उमरले की शाळा ही कधी संपलेली नसते. संपली म्हणजे एक सुंदर काळ संपला. सगळं आपल्या आयुष्याच्या वाटेवर गेलेले, कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनियर झाले, कोणी हाऊसवाईफ. आपण या शाळेचे विद्यार्थी आहोत. आज ह्या गेट टुगेदरच्या निमित्ताने पुन्हा हे आयुष्य जगूया. धन्यवाद माझ्या मित्र आणि मैत्रिणींना. त्या काळात एक वेगळा असा अनुभव होता की त्या काळातली पिढी जी ना ही सर्वात संस्कारक्षम पिढी होती, असा एक अनुभव आहे. कारण आम्ही तो काळ ज्या वेळेला अनुभवतो आणि त्या काळातली जी लोक अनुभवतो, त्यातून आम्हाला हे दिसते आणि इथं पण आम्ही तेच अनुभवतोय. आशाताई, आप सभी को मेरा नमस्ते. मेरा नाम आशा ठाकुर. आज सभी को यहाँ देखकर मेरा दिल खुशी से भर आया है. आज सब यादें ताजी हुई है. निकम सर, गजानन, सतीश भैया, इन्होंने तो सब कुछ आपको बता ही दिया है. और आगे आज सभी दोस्तों को देखकर ऐसा स्कूल की यादें ताजी हुई है. जो पहले हंसी मजाक दोस्तों के साथ रह के स्कूल की यादें की, और ऐसा लगता है कि जैसा स्कूल की यादों का पिटारा खुल गया है. और आज मैं सभी जगह, अपन सब अलग अलग देशों से, अलग अलग शहरों से है, लेकिन सब जब यहाँ आए तो हर सब अपने अपने प्रोफेशन में, और सभी को सफलता है, सभी को प्रेरणा है. और सर लोगों की शिक्षा, ये भी अपने सब आशीर्वाद अपने हाथ पे है. और यही कहना चाहूँगी मैं, इतने 2 शब्द कह के मेरा स्पीच करते. नक्की. आशाताई विचारतायत की मला जमलं का. तुम्ही जे बोललात ना या ठिकाणी ते तुम्हाला जमलंय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपल्या मनातल्या ज्या भावना आहे त्या उपस्थितांपर्यंत पोहोचवणं. सर्वांसाठी एक शेर मला या ठिकाणी म्हणावासा वाटतोय, कारण अशा ते हिंदीत न बोलल्यात तर मला एक शेर आठवतोय या ठिकाणी की ओके मॅमचा शेर ऐकूया आपण पहिल्यांदा. म्हणजे आता कुठेतरी असं वाटतंय की कार्यक्रम जो आहे तो थोडासा आपला वाटायला लागला आता कारण आता कुठेतरी आपण खुलायला लागलोय. ओके काही हरकत नाही. कार्यक्रम में शेर आ गया. ओके शेर आ गया. मैं इन्हीं सब आयोजनों को धन्यवाद करना चाहूँगी जिन्होंने इस कार्यक्रम को संभव बनाया है, खास करके गजानन पालवे जी. बहुत लगन और मेहनत से हमको सब एक साथ करने के लिए शुक्रिया. एक शेर कहना चाहूँगी और एक शेर के साथ में मैं अभी सबको अपना धन्यवाद करना चाहूँगी. किताबें बंद हुई किस्से अधूरे रह गए. किताबें बंद हुई किस्से अधूरे रह गए. आज मिलकर लगा जैसे सारे सबक पूरे हो गए. आज मिलकर लगा जैसे सारे सबक पूरे हो गए. छान. जे अशा त्यांचा शेर ऐकून मला पण आता एक शेर म्हणावंसं वाटतोय तुम्हा सर्वांसाठी की जो दिल के खूबसूरत होते हैं ऐसे लोग खुदा ने बहुत ही कम बनाए हैं. जो दिल के खूबसूरत होते हैं ऐसे लोग खुदा ने बहुत ही कम बनाए हैं और जिन्हें भी बनाया है वो आज हमारे इस गेट टुगेदर में आए हैं. वो आज हमारे इस गेट टुगेदर में आए हैं. आणि म्हणूनच आणि प्रत्येकाला या ठिकाणी सांगणं पण एक आहे की आपण मंचाकडे येऊन मनसोक्त बोला, आपल्या आठवणींना उजळ. दुर्गाताई आपण मंचाकडे यायचं आहे. आपल्या शाळेतल्या आठवणी आपल्या शब्दातून आपल्या वर्गातलीच मंडळी आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले आपले गुरुजन सुद्धा आपलेच आहेत आणि तुम्ही जे बोलतायत ते त्यांना खूप आवडतंय. आज त्यांना असं नाही वाटत आहे की अरे हा काय बोलतोय. तुम्ही जे बोलणार ते सर्वांना या ठिकाणी आवडतंय, त्यामुळे मनमोकळपणाने तुम्ही बोला. मैं कुछ तैयारी से नहीं आई हूँ. रिस्पेक्टेड सर, गुरुजन मेरे प्रणाम सभी को. जो आज यहाँ नहीं है उनकी भी बहुत याद आ रही है. मेरे पिताजी भी मुझे आज बहुत याद आए दिन में. और सभी सर, निकम सर ने तो हमको पसायदान से लगा के जो गीता जी का अध्याय वगैरह पढ़ाया था, तो मैं अभी भी जब गीता क्लास में ज्वाइन होती हूँ तो पहले मुझे निकम सर याद आते. तो उन्होंने मुझे 12वां अध्याय यहाँ करवाया था और पसायदान भी आज भी मुझे आता है, ताकि ये सब मेरे गुरु की कृपा है मुझ पे और इन सभी गुरुओं की है जो यहाँ बैठ पॉसिबल हुआ है. क्योंकि हमारे जीवन की नींव तो इन्हीं गुरु ने रखी है और बचपन भी इन्हीं माता पिता ने हमको संस्कार दिए, तभी हम इस जगह पे आए हैं. बाबूजी का, मेरे पिताजी का बहुत भुतड़ा सर की मैं लड़की हूँ, ये मेरा परिचय है और कोई मेरा परिचय नहीं है. और क्योंकि उन्हें मुझे इतने संस्कार दिए कि आज इन संस्कारों पे बल पे मैं मेरे भी परिवार को ले चल रही हूँ. और बहुत बार गुरु लोग याद आते. तायडे सर तो मुझे बोलते थे ध्यानी आला का तुमच्या, मी जे सांगलं ते ध्यानी आला, ये मुझे बहुत बार याद आता. उनका जो कड़क स्ट्रिक्टनेस था, डरती थी मैं उनसे बहुत. ध्यानी आला, जब मैथ्स पढ़ाते थे तब ऐसे बोलते थे, तो मुझे अभी भी याद आते सब सर लोग. पीएन सर वगैरह आंखें फाड़ कभी डांटते थे तो मुझे डर लगता था. सॉरी. तो इस तरह यादें तो बहुत है. समय का हमें बहुत 40 साल बाद इतना जमा करने का यदि सबको ये हुआ तो हमारे भाई लोगों ने किया प्रयास, उनके लिए बहुत बहुत थैंक्स, दिल से बहुत बहुत धन्यवाद. सभी भाइयों ने प्रयत्न किया और उनकी वजह से हम लोग आज हमारे 40 साल बाद का एक दिन तो भी अच्छा सब जो बचपन याद आ गया यहाँ के. क्योंकि पूरी जैसे कुछ मैं अभी यही हूँ, बचपन पूरा याद दिलाया भाई लोगों ने. इसके लिए भाई लोगों का, सभी भाइयों का. गजानन भाऊ ने तो काफ़ी प्रयत्न किए. मैं बहुत थोड़ा सा सोच रही थी आगे पीछे, माइंड सेट बनाया उन्होंने, ठीक है आऊँ या नहीं आऊँ ये चल रहा था. तो तक सब याद आएगा. बचपन में सभी मुन्नी ही बोलते. और जब मैं यहाँ आई, मैडम ने मुझे मुन्नी बोला तो मुझे इतना दिल भराया कि सच में मुझे मुन्नी ही बनना रहना अच्छा लगता. और मेरी मम्मी भी, पापा सभी अभी मुझे मुन्नी ही बोलते पियर में. और यहाँ आते ही जब मैडम ने बोला मुन्नी तो मैं बोली अरे बाप रे, सच में चलो आज पियर में आ गई. सच में पियर में जो खुशी रहती है ना वो कहीं नहीं मिलती.
ताई थांबा एक मिनिट ताई थांबा इथे. आता यांनी जे व्यक्त झालात ना या ठिकाणी आपल्याला असंच व्यक्त व्हायचंय जे आहे ते त्यांनी अगदी मनापासून त्या व्यक्त झाले आहेत. एकदा टाळे देऊया त्यांच्या मनोगतासाठी. मस्त खूप छान वाटलं. म्हणजे आम्हालाही असं वाटलं की आम्ही सुद्धा त्या शाळेत आमच्या होतो कधीतरी आणि आमच्या आठवणी जागृत झाल्यात. यानंतर मंचाकडे आमंत्रित करतो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भगवान दादा सुरोडकर. श्री भगवान दादा सुद्धा त्याच तोडीचे आहेत. ते आल्यानंतर माझ्याशी हिंदीतनं बोलायला लागले आणि हिंदीतनं ते बोलले अरे मी अशीच बोलतो बरं का म्हटले हिंदी मला अशीच येते. म्हटलं तुम्ही हिंदी बोलण्याचा प्रयत्न करू नका मी मराठीच आहे आणि एक तुमच्यातलाच आहे. आदरणीय भगवान दादा खूप मनमोकळं व्यक्तिमत्व. धन्यवाद भाऊ. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमचे सर, मी पण प्रथमतःच इथं असं स्टेजवर बोलत आहे पण आता हिम्मत करतो क्या है अभी तो जाना है यही से पता नहीं कब मिल पाएंगे. ये हां माझं नाव सांगतो मी भगवान बळीराम सुरोडकर आणि मी आर्मीमध्ये जॉईन झालो होतो 87 मध्ये. त्यानंतर मी 10 वर्ष आर्मी केल्यानंतर मला पता नाही ते मला योग्य नाही वाटलं त्यात तर मी रिझाईन दिलं आणि वापस आलो आणि 2000 मध्ये पोलीस जॉईन केली ना. आता सध्या मी सर्व्हिस करत आहे इथं बोराखेडीला आहे. हां आणि हा कार्यक्रम मला आता दुर्गा बोलली आज मी तुला दुर्गा म्हणतो अभी मैंने दुर्गा जी क्या कहा था उसको मैं हिंदी में ये मेरा का ये हमारे सर का कमाल है RK सर का जो हिंदी पढ़ाते थे. मैं बहुत डीपली उसमें गया और मेरी हिंदी बहुत ही अच्छी है. मैं समझता हूँ पता नहीं आप लोगों को कैसी लगती है तो मैं हिंदी में ही बात करूँगा. काही त्याचं फील करू नका. मराठी माझी थोडीशी अशी गावंडाळासारखी होते ओरिजिनल मराठी येत नाही म्हणून हिंदी में बात करूँगा. तो ऐसा है देखो ये अभी गजानन है हमारा पालवे इससे इनके संपर्क में मैं 20 साल से हूँ 20 साल से संपर्क में हूँ. तो इससे मैं 2-3 बातें इतनी क्लोज रहने के बाद मतलब मैंने अर्जित की इससे. एक तो संगठन मतलब आप लोगों ने शायद सभी पढ़े लिखे हैं सर लोगों को पता ही होगा. अपने ओशो होकर गए आचार्य रजनीश इन्होंने आपको पता होगा किसको पता नहीं होगा 64,000 एकड़ जमीन अमेरिका में ली थी. वहाँ ओशोपुरम शुरू किया था. ये संगठन का कमाल है. तो इस ऐसा ही संगठन इसमें है. इसको मैं कुछ भी बोलूं तो वो उसका ये बताता है कि भगवान इसको तो ऐसा भी बोल सकता है. तो वो मैंने उससे सीखा है बहुत कुछ सीखा और उसी का ये मेहनत है. मैंने तो सिर्फ उसको अंगार मतलब ये लगा दिया कि ऐसा करना है उसने सब करके दिखाया. और जो भी आए हैं यहाँ पर हमारे क्लास के लोग हैं या हमारी ये जो लेडीज़ है मैं बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूँ आप सभी का. बहुत ही बढ़िया. और अभी मैं भी भावनिक हो रहा हूँ. तो कैसा है मालूम है अभी उसको पालवे को देखता हूँ मैं. और दूसरी बात संगत मतलब आप किसके संगत में रहते हो तो मैं उसके संगत में रह के अभी उसके संगिनी है उसकी बीवी है बहुत ग्रेट लेडीज है बहुत ही ग्रेट है. हाँ और बच्चे भी अभी आप बच्चा देखेंगे उसका वो बाहर गया हुआ है लेकिन इतने संस्कारी. और हमारी दुर्गा का संस्कार देखो हमारी पीढ़ी का संस्कार हमारी क्लासमेट का सही बात कहा उन्होंने. हमारे दिवंगत सर निकम सर जिन्होंने आध्यात्मिक रूप से हमें बहुत ही आध्यात्मिक और ऑनेस्टी का एक एग्जांपल दिया. तो यहाँ पर पता नहीं ये चौबूतरा था वहाँ पे क्या क्या लगाया हुआ था और वो दुकानदारी उसका एक्सपीरियंस कैसा आया वही साथ लेके गए. उन्होंने कभी शेयर नहीं किया कि क्या हुआ कैसे है अपने स्कूल के बच्चे. बहुत ही ग्रेट लोग होकर गए. अरे हमारे बुताड़ा सर थे भूगोल के टीचर आपके सभी को पता है लेकिन वो आते ही इंग्लिश शुरू कर देते थे ग्रामर का. अभी इतनी याद आती है उनकी जब हम बाहर जाते ना कि क्या यार सही में उनको पता था. वो आगे की सोचते थे कि इन बच्चों में ये होना चाहिए इनके काम आएगा. और वो सही बात है. अभी हम जाते कहीं भी तो हमें वो उनकी याद आती है कि बुताड़ा सर क्या करते थे यार. सही बात है. और रहे हमारे ये गौड़ी बाबा शांत बहुत ही शांत स्वभाव के इंसान थे. सर को मालूम है सभी को. 80 सर हमारे उन्होंने फिजिकल सीखा. मैं अभी भी ये जो मेरा फिजिकल दिख रहा है अभी भी फिट हूँ मैं तो वो ये उनकी देन है. वो तो तभी से एक्सरसाइज कर रहा हूँ.
जो हमारा गजू पालवे भी एक्सरसाइज अभी भी फुटबॉल खेलता है, पता नहीं क्या क्या कबड्डी खेलता है, स्विमिंग करता है, अभी भी चालू है वो। मुझे हर समय और उससे बात करना है ना, वो बहुत बिजी आदमी है, बहुत बिजी। आपको पालवे क्या है, मैं उसकी तारीफ नहीं कर रहा हूँ, वो क्या है अगर ये देखना है आपको तो आपको मालाड जाना पड़ेगा। तो शायद इन्होंने सुन लिया उन्होंने क्या बोला उनको, तो आप एक बार कभी भी मालाड जाओ, आपको गजानन पालवे क्या चीज़ है वो पता चलेगा। और हमारे सर आर के सर ने हिंदी, और हमारे ताड़े सर के बारे में क्या कहूँगा, मैं अभी भी याद आता हूँ, उनसे भी बहुत कुछ मैं सीखा हूँ। उनसे ये सीखा है आग लग जाए साली दुनिया को, उनको मैंने 5वीं से 10वीं तक कभी भागते हुए नहीं देखा, कहीं पर भी। किसी ने देखा हो तो मुझे बता दो कि किस चीज़ के लिए भागे हो। अरे क्या उनका ये ध्यान, मतलब क्या संयम, क्या शांत, क्या चाल मस्त, अपने चाल में जा रहे और आपने अभी भी जी रहे वैसे ही जी रहे। तो वो उनसे भी वो भी मैं सीखा हूँ और सीखता रहा हूँ। और पीएन पाटिल सर तो खुशनुमा माहौल था, कभी भी खुश, कभी कोई सिकन नहीं, कोई कभी ये नहीं, ग्रामर बस बहुत ही मतलब बढ़िया। सरांनी पालवे सरांनी इतकी सर्व्हिस केली, खूप चांगली सर्व्हिस केली, PSI रिटायर झाले आणि आता गावाचं खूप चांगलं सांभाळत आहे आणि अजून पण सांभाळतील अशी मला आशा आहे। आणि आमचे कोण आहे अजून, हां सर बी आहे, सरपंच राहून गेलेले आहे आपले सर, सरांनी पण खूप चांगलं काम केलं। राठोड सर आहेत, राठोड सर, हां अच्छा अच्छा, हां राठोड सर आता आहेत प्राचार्य, खूप चांगलं काम करत आहे। आम्हाला तो खूप शायद तो संगत का देखो कैसा असर होता, तो उसने मजाक में एक जगह वो कहीं भी जाते थे तो वो ड्राइवर तो साथ ही जाएगा भाई, तो वो सुनता था, भाषण सुनता था, वो देता था जो भी ये। तो उसने एक दिन हंसते हुए बोल दिया कि सर आप जो भाषण करते हो, जहाँ कहीं जाते हो तो वही तो देते, तो मैं भी कर सकता हूँ। तो आइंस्टीन ने बोला चल ठीक है, अभी मैं अपन जिस जगह पर जा रहे वहाँ पे कोई मुझे पहचानता नहीं, तू आइंस्टीन बन, मैं तेरा ड्राइवर। तो वो आइंस्टीन पीछे ड्राइवर की सीट पर बैठा, ये ड्राइवर को पीछे बिठाया। तो इससे देखो सीख क्या मिलती है, आप सुनो बात। तो वो जहाँ गया स्टेज पर गया, आइंस्टीन सामने ही बैठा, उसने सेम कैसा एक्सेप्ट करना, कैसा जल्दी बात अपने उत्तर देना। तो उसने क्या बोला, इतनी सी बात, ये सिद्धांत, ये तो मेरा ड्राइवर भी बोल सकता है, आ जाओ ऊपर। तो ये होता है संगत का असर। आइंस्टीन आया, उसने सिद्धांत बोला, लोगों को लगा अरे बाप रे ड्राइवर भी कितना ये। तो ये है संगत का असर। तो संगत, दूसरी बात आपको बताऊं, ये इसकी क्या ऑनेस्टी की सुनी आपने, और संगत और बहुत कुछ ऐसी बहुत सारी बातें हैं, लेकिन अभी टाइम हो रहा है, बहुत कुछ बोलने के लिए मन में था, लेकिन आप लोग आए, सब इतने प्यार से आए, बुलाने के बाद भी आए, और जो नहीं आए उनको भी मैं थैंक्स बोलूँगा, और जो आए सर